आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, काल आपण स्टडी केलं ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये स्टडी केलं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता आपल्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर पर्यंत आपण एंड केलं काल मित्रांनो. त्यावरती तुम्ही क्वेश्चनही सॉल्व्ह केले असतील. आता आपल्याला न्यू आर्टिकल स्टडी करायचं. त्या न्यू आर्टिकलला स्टडी करण्यासाठी मी हेडिंग टाकतो त्याची. न्यू आर्टिकल आहे आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट. ते अल्टरनेटिंग करंट काय आहे मित्रांनो? तर अल्टरनेटिंग करंट आपण स्टडी करतो. तुम्हाला बेसिकली दोन टाइपचे करंट माहिती आहेत. आपण जनरली आपण घरी असतानाही म्हणतो. एक एसी करंट असतो आणि दुसरा कोणता करंट असतो मित्रांनो? डायरेक्ट करंट. एसी करंट आणि डायरेक्ट करंटला आता चेंजेस काय म्हणतो आपण? एसी करंट आणि डायरेक्ट करंट. डीसी आणि नेक्स्टला आपण काय म्हणतो त्याला? एसी. एसी आणि डीसी. एसी मीन्स काय म्हणतो आपण? अल्टरनेटिंग करंट. आणि डीसी मीन्स डायरेक्ट करंट. तर सिंपल आहे मित्रांनो. एकदम एसी आणि डीसी मधला डिफरंट होता. ते एसी ला मी ड्रॉ करतो. हे मानला मी एसी करंट आहे. तर आपल्याकडे एसी आणि याला काय म्हणतो आपण मित्रांनो? डीसी करंट आहे. म्हणजे याला मानलं डायरेक्ट करंट आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम टी आणि याला मानलं मी आय. तर मित्रांनो याला मानलं आपण एसी ची वेव्ह फॉर्म आहे आणि याला काय मानलं आपण आता? डीसी ची वेव्ह फॉर्म. वेव्ह फॉर्म ऑफ एसी आणि वेव्ह फॉर्म ऑफ डीसी. दिस इज द डीसी करंट. दिस इज द एसी करंट. एसी मीन्स काय? आता व्हॉट इज द एसी? व्हॉट इज द एसी करंट आणि व्हॉट इज द डीसी करंट? आता एसी आणि डीसी मधला डिफरन्स काय मित्रांनो? आपण एसी कशाला म्हणायचं आणि डीसी कशाला म्हणायचं आणि आपल्याला अल्टरनेटिंग करंट मध्ये काय काय स्टडी करायचे आपल्याला आज बेसिकली आपण याला स्टडी करणार आहे. त्याच्यावरती आपण आज फोकस करणार आहे. तर आपल्याला फर्स्ट एसी करंट म्हणजे काय? तर आता एसी करंट आपण कशाला म्हणायचं? इफ एव्हरी चेंज इन हाफ सायकल, एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री. आता मी मानलं की एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. मी असं मानलं की एव्हरी हाफ सायकल चेंज इन 180 डिग्री आणि आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. ह्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट. आता एव्हरी चेंज इन हाफ सायकल, एव्हरी चेंज इन हाफ सायकल मी मानतो. आपण मानलं इफ एव्हरी चेंज in half cycle in 180 degree after regular interval of time, regular interval of time is called ह्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग काय म्हणलं आपण मित्रांनो? याला अल्टरनेटिंग करंट. इफ एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड द अल्टरनेटिंग करंट. याला म्हणतो आपण हाफ सायकल मीन्स काय म्हणतो आपण त्याला? पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल. एक हाफ सायकल आहे. ती हाफ सायकल डिग्री किती? 0. त्याला मानलं की 180 आणि वापस किती? 360. एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री. एक हाफ सायकल आहे पॉझिटिव्ह आहे 180 डिग्री पर्यंत. परत निगेटिव्ह हाफ सायकल आहे किती पर्यंत? 180 पर्यंत. त्याला मानलं एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज सच कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. ह्याला काय म्हणायचं मित्रांनो? अल्टरनेटिंग करंट. एकदम इझी. आता काय मानलं? हाफ सायकल आहे म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, एकदा निगेटिव्ह हाफ सायकल आहे, परत पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, परत वापस निगेटिव्ह हाफ सायकल. असं रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम मध्ये काय होतं आपल्याकडे? 180 डिग्री मध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक निगेटिव्हिटी, परत एक पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याला काय म्हणणार आपण? अल्टरनेटिंग करंट. हे होतं आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट म्हणजे चेंज इन करंट. त्याला म्हणलं आपण. आता डायरेक्ट करंट म्हणजे काय? डायरेक्ट करंट दिसतो तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 0. टाइम सोबत तो चेंज होत नाही म्हणून त्याला काय म्हणलं आपण? डायरेक्ट करंट. आपण काय म्हणतो? डायरेक्ट करंट म्हणजे आपल्याकडे टाइम सोबत व्हेरिएबल नाही, हे पण आपल्याकडे व्हेरिएबल आहे म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? अल्टरनेटिंग. आता अल्टरनेटिंग करंटला सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय म्हणतो? आपण जो सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन करतो अल्टरनेटिंग करंटला आणि डायरेक्ट करंटला. फॉर एक्झाम्पल एक सर्किट आहे एकदम सिंपल आणि एकदम इझी. तुम्ही हे यूज केलेलं आहे. त्याला आपण एक सोर्स मानतो, याला एक बॅटरी होतं.
हे होता डायरेक्ट करंट आहे. आपण जे स्टडी केलं आतापर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी केलं, हे काय होतं आपल्याकडे डायरेक्ट करंट आहे. एक सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये जो करंट आहे तो काय म्हणतो आपण डायरेक्ट करंट. जे होता मित्रांनो डायरेक्ट करंट. आता अल्टरनेटिंग करंट मीन्स काय होतं आपल्याकडे, एक रेझिस्टन्स आहे आणि त्याचा जो सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे सोर्स, हे होतं मित्रांनो एसी म्हणजे डायरेक्ट करंट. हे एसी सप्लाय, त्याला काय म्हणलं आपण आता एसी सप्लाय. आणि आपल्याकडे हा करंट आहे, त्या करंटला मी म्हणणार होता डायरेक्ट करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. एक रेझिस्टन्स आर सर्किट आहे, रेझिस्टन्स आर सर्किट आहे. जो सोर्स आहे हा सोर्स ईएमएफ सोर्स कोणता होता आपल्याकडे डायरेक्ट करंट, त्याला काय म्हणलं आपण आता एसी सोर्स आहे. एसी सोर्स म्हणजे काय म्हणलं आपण आता अल्टरनेटिंग करंट वाला सोर्स आहे. हे होतं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन कशाचं, एसी सोर्स. मित्रांनो आपण आता स्टडी केला, आपण एक थोडंसं अल्टरनेटिंग कशाला म्हणायचं, कशापासून क्रिएट झाला अल्टरनेटिंग करंट, त्याला स्टडी करू आपण. एकदम तुम्हाला सोप्या आणि एकदम इझी भाषेमध्ये सांगतो. अल्टरनेटिंग आपण ऍक्च्युअल कशाला म्हणतो आता, कशापासून क्रिएट झाला आणि कसा क्रिएट झाला अल्टरनेटिंग करंट. हे होतं मित्रांनो डेफिनेशन आणि सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्टरनेटिंग करंट. आता अल्टरनेटिंग करंट आहे, त्या अल्टरनेटिंग करंटला जसं आता आपण एक डायग्राम काढली, त्या डायग्रामला रिप्रेझेंटेशन केलं कशाने, मी सोर्स. तर मित्रांनो तेव्हा तर माझ्याकडे करंट आहे. आता करंट आहे कोणता, अल्टरनेटिंग वाला करंट आहे, इथे रेझिस्टन्स आहे आर. एक सोर्स आहे, एक सायकल कोणती आपल्याकडे पॉझिटिव्ह ऑफ सायकल करंट ह्या डायरेक्शनला, परत वापस एक निगेटिव्ह ऑफ सायकल म्हणजे इथे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट आहे. आता परत वापस इथे निगेटिव्ह आहे, परत वापस करंट ह्या डायरेक्शन, त्याला म्हणलं आपण अल्टरनेटिंग करंट. आता अल्टरनेटिंग करंट मध्ये एकदा पॉझिटिव्ह डायरेक्शनला करंट जातो, एकदा काय होतं निगेटिव्ह डायरेक्शनला, ते अल्टरनेटिंग करंटची डायरेक्शन. आता हे कसा आला, कुठून क्रिएट झाला, आता त्याला एक सिम्बॉलिकल मध्ये आपण एक डायग्रामच्या थ्रू त्याला समजून घेऊ मित्रांनो. एकदम इझी वाली डायग्राम काढतो मी. एक टेबल आहे, त्या टेबल वरती एक स्क्वेअर फ्रेम घेतली मित्रांनो. ही रोटेटेबल आहे म्हणजे मुव्हिंग कॉइल आहे असं मानलं आपण. या मुव्हिंग कॉइल मध्ये एक टेबल आहे, त्या टेबलवरती एक मुव्हिंग कॉइल आहे. त्या मुव्हिंग कॉइलला एक आपला स्क्वेअर फ्रेम आहे, अशी स्क्वेअर फ्रेम ठेवली मित्रांनो. आणि या डायरेक्शनला त्याच्यावरती या स्क्वेअर फ्रेम वरती इन्सिडेंट केलं मी मॅग्नेटिक फील्डला. इथे आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला मी इन्सिडेंट कशावरती केलं मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड इन्सिडेंट ऑन स्क्वेअर फ्रेम. एक स्क्वेअर फ्रेम आहे, त्या स्क्वेअर फ्रेम वरती काय केलं ना, इन्सिडेंट केलं. आता जी स्क्वेअर फ्रेम आहे त्या स्क्वेअर फ्रेम वरती मी इन्सिडेंट केलं. ही जो फ्रंट वाला साइड आहे आपल्याकडे, या अशा साइड मध्ये एक आपल्याकडे स्क्वेअर फ्रेम आहे, त्याला ए पॉइंट मानलं आणि याला कोणता पॉइंट मानलं बी असं कन्सिडर केलं. हे कंटिन्युअस हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द सरफेस एरिया, याला म्हणलं आपण इज कॉल्ड काय म्हणतो आपण, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द सरफेस एरिया इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स आपण म्हणतो चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड इंड्यूस्ड एरिया. आणि इंड्यूस्ड एरिया प्रोड्यूस झाला तर आपण काय म्हणतो त्याला एक करंट प्रोड्यूस आहे. आता सिंपल वे मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शनला टुवर्ड द राईट डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मी मानलं टुवर्ड द राईट डायरेक्शन. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स टुवर्ड द राईट डायरेक्शन ला आणि इथे मी लिहितो मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू बी डॉट ए कॉस थीटा, बी डॉट ए कॉस थीटा. आता मी सिंपल आहे, त्याला एक मी ऍक्सिस मानलं आणि ऍक्सिसला मी रोटेट केलं. त्याच्याने आपण ओमेगा अँग्युलर वेलोसिटी मी एका स्क्वेअर फ्रेमला काय केलं, रोटेट केलं. आता स्क्वेअर फ्रेमला रोटेट केलं आपण, तरी स्क्वेअर फ्रेम आहे त्या स्क्वेअर फ्रेमला असं मी रोटेट करलो. किंवा ना स्क्वेअर फ्रेम आहे त्या स्क्वेअर फ्रेमला काय केलं आपण, रोटेट केलं. तर स्क्वेअर फ्रेम रोटेट आहे, मग आपल्याकडे चेंज इन कोण आहे, आपल्याकडे थीटा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉन्स्टंट आहे, एरिया कॉन्स्टंट आहे, चेंज कोण आहे आपल्याकडे थीटा. चेंज इन थीटा, थीटाला मी चेंज केलं. तर थीटाला कसं चेंज करावं मित्रांनो, आपण असं मानलं सपोज आपण काय केलं, आता एक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शनला याच्यावरती आढळल्या आणि त्याला स्क्वेअर फ्रेम मानतो. आणि इथला जो पॉइंट आहे तो हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शनला येतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्यामधून पास झाल्या. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्या त्यावेळेस आपल्याकडे थीटा बी कॉन्स्टंट होता, मॅग्नेटिक फील्ड लाईन कॉन्स्टंट होती आणि एरिया बी कॉन्स्टंट होता. तर आपल्याकडे जो करंट आहे तो करंट किती होता, 0. आता मी नेक्स्टला मी मानलं चेंज इन थीटा. आता मी थीटाला काय केलं, चेंज केलं. तर थीटा असा चेंज केला.
आता थिटाला मी चेंज केला तर चेंज इन थिटा असं त्याच्यामधून जे स्क्वेअर फ्रेम मधून जी मॅग्नेटिक फील्ड लाईन पास होत होत्या त्या थिटाला मी काय केलं असं रोटेट केलं म्हणजे असं फ्रेम आहे असं मानला आता ही टोटल फ्रेम आहे याच्यातून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा मी काय केलं कमी केला. आता जर आपल्याला टोटली मी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असे केला तर आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन पास होणारे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्या म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन टोटल एरियामधून पास झाल्यामुळे थिटा चेंज झाला थिटा चेंज झाला तर आपण काय मानलं की थिटा चेंज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झाला मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झाला तर आपण मानतो की चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम तर थिटा चेंज मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर एक ईएमएफ प्रोड्यूस झाला आणि ईएमएफ प्रोड्यूस झाला ते इंड्यूस्ड करंट प्रोड्यूस आहे. आता इंड्यूस्ड करंट प्रोड्यूस आहे तर करंटची डायरेक्शन कोणती तर आपण मानणार इथून इथपर्यंत जर चेंज झाला इथून इथपर्यंत चेंज झाला तर मी असं मानून त्याला इथून इथपर्यंत जर सायकल एक चेंज झाली तर आता चेंज झालेली सायकल मधून आपण काय करू करंटची डायरेक्शन. आता मी मानलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होते आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मधून काय झाला चेंज झाला तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय झाली कमी झाली. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी झाली तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी झाली तर आपण काय मानलं जो इंड्यूस्ड करंट आहे तो इंड्यूस्ड करंट जो क्रिएट झाला तो इंड्यूस्ड करंटला चेक करू आपण. आता इथं मॅक्झिमम आहे असं मानलं आपण इथं मॅक्झिमम आहे इथून मॅक्झिमम आहे इथून इकडे गेला तर काय झाला कमी झाला. आता कमी झाला तर परत वापस मानलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत तर इथून डिक्रीज होत असेल तर मला मॅग्नेटिक फील्डला काय करावं लागेल इन्क्रीज करावं लागेल. मग आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शनला असतील तर अँटी क्लॉकवाईज मध्ये म्हणजे तो करंटची जी डायरेक्शन होईल करंट आपल्याकडे कोणत्या डायरेक्शनला राहील अँटी क्लॉकवाईज मध्ये. आता अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल तर करंट मी मानला असं डाऊनवर्ड डायरेक्शन करंट कुठे आता आपल्याकडे डाऊनवर्ड डायरेक्शन. मित्रांनो परत वापस मी मानलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथं आला जो 180 डिग्री मध्ये रोटेट केलं म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल क्रिएट आहे आणि नेक्स्टला मी परत वापस असं मानलं तर तो करंट कुठे जाईल आता अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे 180 डिग्री मध्ये रोटेट केलं तर आपल्याकडे 0 पासून 180 डिग्री आणि परत वापस 360 आला एकदा कोणती पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एकदा कोणती निगेटिव्ह हाफ सायकल हे म्हणतो आपण याला मानलं एसी जनरेटर. आता फिक्स पॉइंट काढले त्याच्यामधनं जर रोटेटिंग पॉइंट आहे इकडे एक टर्मिनल राहील इकडे एक टर्मिनल राहील इकडे एकदा मायनस येईल आणि इथे एकदा काही प्लस त्याला म्हणायचं एसी जनरेटर. त्याला काय म्हणलं आपण एसी जनरेटर. एसी जनरेटर चेंज झाला म्हणजे आपल्याकडे मॅग्नेटिक थिटा चेंज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला आणि मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट आहे तर आपण मानतो की एक इंड्यूस्ड ईएमएफ आहे. आता इंड्यूस्ड ईएमएफ आहे तर इंड्यूस्ड ईएमएफ किती राहील आपल्याकडे तर इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस करण्यासाठी मी असं मानतो आता इंड्यूस्ड ईएमएफ ला फाइंड आउट करू आपण. इंड्यूस्ड ईएमएफ इज इक्वल टू तिथं मानतो मी आता E is equal to d phi upon dt तर phi is equal to ba cos theta. ba किती cos theta किती याच्यामध्ये रोटेट केलं theta is equal to आता therefore theta is equal to omega t. theta ला काय मानलं मी आता ओमेगा t. theta ला ओमेगा t मध्ये पुटअप केलं तर e ची व्हॅल्यू आहे E is equal to इथं d phi upon काय होता dt तर नेक्स्ट ला t b आणि नेक्स्ट ला cos theta ओमेगा t अपॉन किती dt. त्याचं cos ओमेगा t चं काय केलं आपण आता डिफरन्शिएट केलं त्याला मानतो डिफरन्शिएट केलं मायनस साइन तर मायनस तर आपण काय मानलं त्याला मानतो मी E is equal to ba cos ओमेगा t तर ओमेगा sin ओमेगा t डिफरन्शिएट केलं झाला आता cos ओमेगा t चा sin ओमेगा t आणि sin ओमेगा t त्याला मानलं मी sin ओमेगा t हे आलं ईएमएफ. आता ईएमएफ आला तर मी परत वापस काय मानलं I is equal to E upon R. E upon R ला E ची व्हॅल्यू कुठे केली ba ओमेगा sin ओमेगा t आणि अपॉन काय एरिया. अपॉन काय मानला त्याला एरिया किंवा माझ्याकडे एरिया त्याला मानलं मी एरिया तर I is equal to त्याला मानतो मी पीक करंट काय म्हणतो आपण आता पीक करंट म्हणजे I नॉट तर I is equal to I नॉट sin ओमेगा t हा झाला पीक करंट. आम्ही काय मानलं I नॉट is equal to पीक करंट किंवा मॅक्सिमम करंट म्हणतो त्याला मानलं मी I नॉट I is equal to I नॉट sin ओमेगा t. आता मी परत वापस त्याला मानलं E is equal to त्या टर्मला मी काय मानलं ईएमएफ प्रोड्यूस आहे E क्रिएट आहे त्याला काय मानलं त्या टोटल टर्मला E नॉट मानलं तर आपल्याकडे जो फॉर्म्युला क्रिएट झाला तर
त्या फॉर्म्युल्याला मी मानलं E इज इक्वल टू BA ओमेगा साइन ओमेगा टी. तर परत ह्या टोटल टर्मला मी BA ओमेगाला मी इज इक्वल टू काय मानलं E नॉट. तर E नॉट इज इक्वल टू पीक व्होल्टेज, त्याला मानलं मी पीक व्होल्टेज, आणि पीक व्होल्टेज मानलं तर नेक्स्टला E इज इक्वल टू मी परत वापस मानतो आता E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. नॉट साइन ओमेगा टी हे काय झालं आपल्याकडे मित्रांनो पीक व्होल्टेज म्हणजे आपल्याकडे ईएमएफ प्रोड्यूसर आणि करंट प्रोड्यूसर म्हणजे इंड्यूस्ड करंट क्रिएटेड. इंड्यूस्ड करंट I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी आणि E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. हे होतं मित्रांनो अल्टरनेटिंग करंट. याला काय म्हणतो आपण आता अल्टरनेटिंग करंट. हे झालं मित्रांनो अल्टरनेटिंग करंट म्हणजे चेंज इन थीटा. थीटा ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस थीटा चेंज झाला तर त्याला काय म्हणायचं आता अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस. हे झाला अल्टरनेटिंग करंट. मित्रांनो हे होतं आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट. आता आपल्याला स्टडी करायचं अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय म्हणतोय आपण मानलं की अल्टरनेटिंग करंट आणि व्होल्टेज. तर एव्हरी चेंज इन हाफ सायकल इन 180 डिग्री एव्हरी चेंज इन करंट अँड व्होल्टेज. तर काय म्हणतो आपण त्याला एव्हरी चेंज इन करंट अँड व्होल्टेज हाफ सायकल इन 180 डिग्री. आता मानलं आपण करंट आणि व्होल्टेज चेंज आहे. आपण काय मानलं आता करंट आणि व्होल्टेज चेंज आहे त्यामध्ये आता डायग्राम काढतो की याला मानलं एक हाफ सायकल आहे. कोणती सायकल आहे आपल्याकडे हाफ सायकल आहे. ही एक हाफ सायकल आहे. परत आपल्याकडे काय रेग्युलर इंटरवल टाइम मध्ये काय होते चेंज होत राहतो. त्याला मानलं टी आणि इथे किती आपल्याकडे करंट आहे. नेक्स्टला मी मानला जो करंट आहे त्या करंटला आपण काय लिहिलं I नॉट साइन ओमेगा टी हे होता करंट आणि E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. हे माझ्याकडे करंट आणि व्होल्टेज म्हणजे याला मानलं मी इंड्यूस्ड करंट आणि नेक्स्टला याला काय म्हणलं आपण इंड्यूस्ड ईएमएफ. इंड्यूस्ड ईएमएफ. आता नेक्स्टला मित्रांनो 0 इथे किती राहील टोटल टाइम इंटरवल टी 180 डिग्री साठी म्हणजे 180 डिग्री साठी हाफ टी आणि टोटल 360 डिग्री साठी किती मानला आपण इथे मानला मी T/2 T/2. नेक्स्टला मी मानलं इथं पाय. नेक्स्टला इथे किती मानलं मी 2 पाय. बरोबर ना मित्रांनो इथे मानला मी पाय. इथे किती मानला आता 2 पाय. इथे किती मानतो आपण पाय/2 आणि इथे किती असतो आपल्याकडे 3π/2. हे आपल्याकडे फेज आहे पाय 3π/2 2 पाय हे आपल्याकडे 360 पर्यंत आहे. आता असा कंप्लीट वन सायकलला आपण काय म्हणतो की कंप्लीट वन सायकल आहे. एक वन कंप्लीट सायकल साठी आपण मेजर करतो. आता नेक्स्टला मी मानले करंट आहे. आता आपल्याकडे करंट आहे. करंटच्या व्हॅल्यू मला करंट कॅल्क्युलेट करायचा I इज इक्वल टू मी मानलं की मला ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करायचं. मित्रांनो आपण 0 पासून वन कंप्लीट सायकल पर्यंत करंट कॅल्क्युलेट करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 220 व्होल्ट एक पॉवर सप्लाय हाऊस पॉवर सप्लाय म्हणजे घरामध्ये जो आपण लाईट यूज करतो त्यासाठी जो पॉवर सप्लाय आपण यूज करतो तो 20 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी आपल्याकडे इज इक्वल टू 50 हर्ट्झ मानतो. 50 हर्ट्झ म्हणजे किती मित्रांनो आपल्याकडे एका फ्रिक्वेन्सी काय नंबर ऑफ सायकल पर सेकंड म्हणजे एका सेकंदामध्ये 50 वेळेस चेंज होतो. 50 वेळेस काय होतं आपल्याकडे मित्रांनो चेंज होतं. आपण घरामध्ये जो बल्ब लावतो मित्रांनो त्या बल्बची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी म्हणजे बल्ब पण तुम्हाला चालू असा बंद झालेला दिसला असता कधी फ्रिक्वेन्सी जर कमी असली तर आपल्याला बल्ब सारखाच ग्लो म्हणजे कंटिन्युअस मध्ये बल्ब ज्यावेळेस ग्लो दिसतो त्यावेळेस त्याचा रिझन काय असतं की फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम म्हणजे आपल्याकडे ओव्हरऑल इंडियामध्ये जी स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी असते आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स आपण इक्विपमेंट यूज करतो त्या इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट मध्ये आपण जे फ्रिक्वेन्सी किंवा त्या गाईडलाईन वरती म्हणजे त्या गाईड बुक वरती जे स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी लिहिली असते ती फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो 50 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदामध्ये तो 50 वेळेस चालू किंवा बंद होतो त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस बल्ब ग्लो झालेला दिसतो. आपल्याकडे जी फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो मित्रांनो की 50
हर्ट्ज फ्रिक्वेन्सी म्हणजे 50 एका सेकंदाला 50 वेळेस सायकल चेंज होते. कोणती वाली? एक प्लस वाली आणि एक मायनस वाली. एक प्लस आणि एक मायनस, एक प्लस आणि एक मायनस. मग आपण जो करंट कॅल्क्युलेट करतो तो करंट असतो मित्रांनो आपल्याकडे ऍव्हरेज करंट. कोणता करंट आपण म्हणतो? ऍव्हरेज करंट. ऍव्हरेज करंट मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण फॉर एक्झाम्पल मानतो f इज इक्वल टू f ऑफ t, y इज इक्वल टू मी मानलं y इज इक्वल टू f ऑफ t किंवा f इज इक्वल टू y. हे y चे फंक्शन आहे ते f ऑफ t मध्ये घेतो. फॉर एक्झाम्पल मी असं मानतो की व्हेलॉसिटी इज इक्वल टू t स्क्वेअर. व्हेलॉसिटी इज इक्वल टू t स्क्वेअर. मला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे तर y ऍव्हरेज is equal to y average is equal to integration of y dt, y and dt and divided by integration of dt. For example, v is equal to t square. velocity ला average calculate करायचं असेल तर velocity मी मानतो average velocity. मी काय मानला होता त्याला? average velocity is equal to मी काय मानलं? total displacement. total displacement upon total time. Total displacement v is equal to ds upon dt means instantaneous. and next one आपण काय मानला? त्याला मानलं मी v आणि v is equal to काय होता? t square म्हणजे s upon काय मानलं? t. s upon काय दिलं? t. s upon t. तर v average is equal to integration of v dt upon काय मानलं? इंटिग्रेशन ऑफ dt. हे काय झालं माझ्याकडे? ऍव्हरेज. त्याला काय म्हणतात? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी मानतो मित्रांनो मी? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटीला आपण स्टडी केला. वाय ऍव्हरेज स्टडी करू. आपल्याला आता स्टडी काय करायचं? आय ऍव्हरेज म्हणजे करंट किती आपल्याकडे? कोणता करंट मेजर करतो मी? 0 पासून t इंटरवल टाइम मध्ये जो करंट मेजर करतो त्या करंटला I is equal to I naught sin omega t हा इंड्यूस्ड करंट आहे. ऍव्हरेज कोणता? 0 to t टाइम इंटरवल मध्ये जो मी करंट स्टडी करतो त्या करंटला मी ऍव्हरेज करंट मानतो. इन्स्टंटेनियस म्हणजे किती करंट मानला असता? t by ऍट इन्स्टंट किती? t by 2 किंवा ऍट इन्स्टंट पाय ला इन्स्टंटला करंट किती? मी कोणता करंट मेजर करतोय? इन्स्टंट म्हणजे ऍव्हरेज करंट मेजर करतो. ऍव्हरेज करंट इज इक्वल फॉर एक्झाम्पल I इज इक्वल टू आता I इज इक्वल टू चा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे ऍव्हरेज इज इक्वल टू I average is equal to integration of I and dt upon integration of dt. हे फॉर्म्युला झाला माझ्याकडे I average. म्हणजे याला म्हणतात की ऍव्हरेज करंट. आता हे काय आपल्याकडे? ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला. याला म्हणलं मी ऍव्हरेज करंट आहे. आता ऍव्हरेज करंट आहे पण आपल्याकडे I average is equal to integration of I dt upon dt. हे झालं ऍव्हरेज करंट. फॉर एक्झाम्पल मित्रांनो एक एक्झाम्पल देतो तुमच्या क्लिअरली आणि टोटली लक्षात येईल. त्याला मानलं एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल मानलं तर t इज इक्वल टू व्हॅल्यू पुट अप केली 2t किंवा I इज इक्वल टू त्याला मानतो मी I इज इक्वल टू व्हॅल्यू आहे आणि मला ऍव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर I इज इक्वल टू करंट आहे. किती करंट आहे माझ्याकडे? 2t करंट आहे आणि मला टोटल करंट म्हणजे कोणता? ऍव्हरेज करंट कॅल्क्युलेट करायचा. 2t I इज इक्वल टू 2t तर ऍव्हरेज करंट इज इक्वल टू मी पुट अप करतो I average is equal to इंटिग्रेशन ऑफ टाइम देतो त्याला किती टाइमामध्ये मी मानतो फाइंड आउट I average find out the I average from t is equal to 0 to t is equal to 2 सेकंद. किती सेकंदामध्ये? 2 सेकंदामध्ये. 0 पासून 2 सेकंदामध्ये मला काय कॅल्क्युलेट करायचं? ऍव्हरेज करायचं. I average is equal to किती मानेल मी? I average is equal to integration of 0 to किती? 2 सेकंद. अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 to 2 सेकंद आणि I dt upon integration 0 to 2 आणि नेक्स्ट ला किती राहील आता? dt. इंटिग्रेशन किती? dt. मग फॉर एक्झाम्पल करंट किती आपल्याकडे? 2t इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 आणि 2t मल्टिप्लाइड बाय dt अपॉन 0 to 2 आणि dt चे इंटिग्रेशन किती आलं मित्रांनो? dt चे इंटिग्रेशन किती आलं? t अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. नेक्स्ट ला किती मानला आहे ना? ऍव्हरेज करंट इज इक्वल टू 2 ला बाहेर घेतलं 2 बाहेर आहे t चे इंटिग्रेशन ऑफ t dt चा t स्क्वेअर अपॉन 2 इथे मानतो t स्क्वेअर अपॉन किती? 2 आणि नेक्स्ट ला अप्पर लिमिट टू लोअर लिमिट
0 to 2 आणि नेक्स्ट ला परत वापस किती आला आपल्याकडे इथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट 2 - 0 इथे मी व्हॅल्यू पुट अप करतो तर 2 चा स्क्वेअर मायनस डिवायडेड बाय 2 नेक्स्ट ला 0 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू आली मित्रांनो is equal to I average is equal to 2 आणि नेक्स्ट ला 2 चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 2 हे टर्म काय कॅन्सल आउट आणि डिवायडेड बाय किती आहे ना 2 हे 2 ला 2 गेट कॅन्सल 4 डिवायडेड बाय 2 2 एम्पियर त्याला माझ्याकडे I average ची व्हॅल्यू आली मित्रांनो ते किती आला माझ्याकडे करंट आहे आपल्याकडे 2 एम्पियर हे एकदम इझी होतं मित्रांनो 2 एम्पियर करंट आहे कोणता एव्हरेज वाला म्हणजे किती सेकंदापासून t 0 to t 2 सेकंदापर्यंत किती करंट आहे माझं आता 2 एम्पियर असं ते मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल स्टडी करू फॉर्म्युला फिक्स आहे I average is equal to integration of I dt upon integration of dt मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता त्याला एक एग्जांपल देतो I is equal to t square plus t square plus किती दिला t करंट दिला आता तुम्हाला फाइंड आउट the I average from t is equal to 1 second to t is equal to 3 second थोडंसं चेंज करतो मी काही मित्रांनो एका सेकंदापासून तिसऱ्या सेकंदापर्यंत किती एव्हरेज करंट आहे म्हणजे एव्हरेज करंट किती कॅल्क्युलेट करायचा एव्हरेज करंट किती म्हणणार तर आपण म्हणणार एव्हरेज करंट इज इक्वल टू I average ही फॉर्म्युला देतो आणि इंटिग्रेशन ऑफ I dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt आता मी पुट अप करतो राहिले मित्रांनो कारण t इज इक्वल टू किती 1 टू t इज इक्वल टू 3 तर लिमिट दिला मी 1 टू 3 आणि नेक्स्ट ला I ची व्हॅल्यू किती आपल्याकडे t स्क्वेअर प्लस t आणि नेक्स्ट ला मल्टिप्लाय बाय dt तर डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ 1 टू 3 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 टू 3 dt मित्रांनो आता मी सॉल्व करतो इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 t स्क्वेअर इथे किती आला आपल्याकडे t स्क्वेअर मल्टिप्लाय बाय किती dt प्लस वापस इंटिग्रेशन ऑफ t dt आणि 1 to लिमिट किती आला 3 आणि नेक्स्ट ला इंटिग्रेशन ऑफ 1 to डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 याला काय म्हणतात dt चला नीट व्यवस्थित मित्रांनो सॉल्व करा नेक्स्ट ला जी व्हॅल्यू येईल आपल्याकडे t स्क्वेअर चं इंटिग्रेशन तर I एव्हरेज is equal to तिचे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती तुम्हाला तर किती येईल आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ dx आणि x ची पॉवर किती मित्रांनो मला l तर यांचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे 1 अपॉन n प्लस 1 आणि x ची पॉवर n प्लस 1 मग यांच्या जागेमध्ये व्हॅल्यू पुट अप करा तर इथे किती आपल्याकडे t स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज केला तर इथे किती आला इंटिग्रेशन ऑफ dx आणि x ची पॉवर किती 2 मानलं 1 अपॉन 2 प्लस 1 आणि x ची पॉवर 2 प्लस 1 नेक्स्ट ला इथे किती आलं x क्यूब अपॉन 3 याचं इंटिग्रेशन किती मित्रांनो x क्यूब अपॉन 3 x क्यूब अपॉन 3 आला आता I average is equal to इथे आला माझ्याकडे मित्रांनो याचं इंटिग्रेशन आलं t क्यूब इथे मी डायरेक्टली लिहितो t क्यूब अपॉन 3 आणि नेक्स्ट ला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहे 1 to 3 प्लस नेक्स्ट ला किती येईल t स्क्वेअर अपॉन 2 फक्त t चा किती आपल्याकडे t काहीच नाही म्हणजे किती आपल्याकडे 1 आहे म्हणजे किती dx आणि x ची पॉवर n इज इक्वल टू 1 अपॉन n प्लस 1 आणि नेक्स्ट ला x ची पॉवर 1 प्लस n प्लस 1 तर x ची पॉवर n ची पॉवर किती 1 तर 1 प्लस 1 आणि x ची पॉवर 1 प्लस 1 तर x स्क्वेअर अपॉन किती आला 2 तर t dt चे इंटिग्रेशन किती आपल्याकडे x स्क्वेअर अपॉन x square upon 2 which is t square upon 2 upper limit and lower limit 1 to 3 next ला divided by integration dt चे इंटिग्रेशन किती आलं फक्त t आणि 1 to 3
नेक्स्ट मी व्हॅल्यू पुट अप केली मित्रांनो. हे समजलं असेल तुम्हाला. तर मी साफ करतो बोर्ड. इंटिग्रेशन येणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला इंटिग्रेशन येतही असं सगळ्यालाच येते इंटिग्रेशन. आपण सगळेजण शिकलो इंटिग्रेशन, बेसिक मध्ये शिकलो होतो आपण. त्याला नेक्स्टला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटला पुटअप करण्याची मेथड तुम्हाला माहिती आहे. एकदा 3 पुटअप करायचं आणि मायनस एकदा 1 पुटअप करायचं टीचर जागा. म्हणून मी वापस टाइम आहे आपल्याकडे. टाइम किती 1 to 3 सेकंड. फायनल मायनस इनिशियल. मग आपल्याकडे टाइम किती म्हणतो आपण 3 चा क्यूब मायनस नेक्स्टला 3 चा क्यूब अपॉन 3 आणि मायनस नेक्स्टला 1 चा एकदा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट 1 चा क्यूब अपॉन 3 आणि नेक्स्टला परत वापस प्लस वापस इथे किती 3 ला मी पुटअप केलं तर 3 चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 चा स्क्वेअर अपॉन 2 आणि इथे डिवाइडेड बाय वापस खाली व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे मित्रांनो 3 मायनस 1. 3 मायनस किती आहे 1. आता हे तुम्ही सॉल्व करू शकता मित्रांनो. याला डायरेक्टली मी देतो इथे 3 चा जो क्यूब आहे तो क्यूब किती आला 27 डिवाइडेड बाय 3 आणि नेक्स्टला 1 चा क्यूब आला माझ्याकडे 1 आणि डिवाइडेड बाय 3. चल येते मित्रांनो. नेक्स्टला प्लस वापस किती आले मित्रांनो हे 3 चा स्क्वेअर 9 डिवाइडेड बाय 2 आणि इथं 1 डिवाइडेड बाय किती आला 2. तर डिवाइडेड बाय इथं राहिला किती आपल्याकडे 2. हे 2 राहिलं. तर नेक्स्टला परत एक मेथड एक स्टेप सॉल्व करतो मी. I average is equal to I average is equal to मित्रांनो हे 3 कॉमन घेतलं 2 कॉमन घेतलं 27 मधून 1 मायनस केलं 9 मधून 1 मायनस केलं. इथे व्हॅल्यू मित्रांनो आली माझ्याकडे 26 अपॉन 3 आणि नेक्स्टला प्लस वापस इथे व्हॅल्यू किती 8 अपॉन 2 याला 8 अपॉन 2 आणि डिवाइडेड बाय परत वापस किती आला डिवाइडेड बाय 2. त्याला मी क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये ऍड करतो. 26 ला मल्टिप्लाय केलं ते झालं 52 2 नी आणि प्लस 24 डिवाइडेड बाय 6 आणि नेक्स्ट ला डिवाइडेड बाय किती म्हणून 2 त्याला मी ऍड केलं ते झालं 6 आणि 7 डिवाइडेड बाय परत वापस मी त्याला 6 डिवाइडेड बाय 2. तर नेक्स्ट ला परत व्हॅल्यू आहे आपल्याकडे. मी याला 36 हाफ केलं 36 नेक्स्टला 2 त्याला मानलं हाफ केला याचा. तर हाफ किती आला आपल्याकडे मित्रांनो 56 76 ना 76 हे किती आलं 38 38 चा हाफ केला किती आलं मित्रांनो 19 अपॉन 3 त्याला 19 अपॉन 3 हे होता एम्पियर. त्याला मानलं मी I average is equal to 19 upon 3 हे होतं माझ्याकडे. मला काय मानलं मित्रांनो करंटला मी स्टडी केला आणि ऍव्हरेज कॅल्क्युलेट केली. ते होता ऍव्हरेज करंट. लक्षात आलं असेल मित्रांनो आपण 2 एक्झाम्पल बघितले. त्याला म्हणायचं ऍव्हरेज करंट. हे काय होतं आपल्याकडे आता ऍव्हरेज करंट 0 to t सायकल पर्यंत त्याला मानलं मी ऍव्हरेज करंट. आता मित्रांनो नेक्स्ट आपण स्टडी करू आय ऍव्हरेज व्हॅल्यू. आता ऍव्हरेज व्हॅल्यू आहे ती ऍव्हरेज व्हॅल्यू किती टोटल टाइम टी डिवाइडेड बाय 2 पाय बाय 2 इथे आपल्याकडे पाय 3 पाय बाय 2 आणि टोटल इथे किती मानतो आपण 2 पाय. तरी टाइम आहे आपल्याकडे किती करंट आहे. I is equal to instantaneous म्हणजे ऍव्हरेज इंडुसड करंट I is equal to I नॉट साइन किती होता ओमेगा टी साइन ओमेगा टी. एकदम सिंपल आहे मित्रांनो. आता आपल्याला टोटल 0 to t पर्यंत ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. मी त्याला म्हणायचं ऍव्हरेज करंट. काय म्हणणार आपण त्याला ऍव्हरेज
ऍव्हरेज करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी परत वापस काय म्हणलं आपण आय ऍव्हरेज फॉर्म्युला काय होता इंटिग्रेशन ऑफ आय dt अपॉन परत वापस इंटिग्रेशन ऑफ dt लिमिट किती 0 टू t कोणता t आपल्याकडे 0 टू हे 0 पासून t पर्यंत म्हणजे 0 टू t आणि 0 टू कॅपिटल T 0 टू t आणि कॅपिटल 0 टू t तर ऍव्हरेज किती करंट आहे 0 पासून t पर्यंत ऍव्हरेज करंट कॅल्क्युलेट केला तर मी आपण याला कॅल्क्युलेट करू आयची एक व्हॅल्यू पुटअप करायची I नॉट sin ओमेगा t ची तर I नॉट sin ओमेगा t पुटअप केला त्याला मानलं आपण I नॉट sin ओमेगा t मित्रांनो एकदम इझी तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता 0 टू t आणि I ची व्हॅल्यू पुटअप करतो I नॉट sin ओमेगा t I नॉट sin ओमेगा t एकदम सिंपल नेक्स्ट ला डिवाइडेड बाय परत dt चं जे इंटिग्रेशन आहे ते किती असेल मित्रांनो 3 आणि लिमिट किती अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट 0 टू t एकदम इझी इंटिग्रेशन ऑफ I नॉट ला मी बाहेर ठेवलं पीक व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे I एव्हरेज इज इक्वल टू I नॉट परत वापस इंटिग्रेशन ऑफ काय इंटिग्रेशन आहे 0 टू t sin ओमेगा t आणि डिवाइडेड बाय अप्पर लिमिट t माइनस 0 t माइनस किती मानला आपल्याला 0 नेक्स्ट ला sin ओमेगा t चा इंटिग्रेशन आलं sin ओमेगा t ला किती मानणार cos t इंटिग्रेशन ऑफ sin ओमेगा t नेक्स्ट ला त्याला मानलंय I नॉट करंट किती आपल्याकडे आता I नॉट आणि नेक्स्ट ला I नॉट आता पुटअप करतो मी त्याला मानलं मी I नॉट ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे I नॉट होती बरोबर तर I नॉट आणि नेक्स्ट ला I नॉट इथे किती ओमेगा आणि साइन च्या काय मध्ये cos इथे काय दिलं आता cos ओमेगा t cos किती आला ओमेगा t आणि लिमिट किती राहील आपल्याकडे मित्रांनो लिमिट आलं माझ्याकडे 0 टू t हे होतं 0 टू t आणि डिवाइडेड बाय किती t आता 0 टू t ला एकदा अप्पर लिमिट आणि लोअर किती लिमिट आहे लोअर लिमिट तर इथे काय केलं आपण I नॉट ओमेगा cos ओमेगा t ला काय राहील कॅपिटल T आणि मायनस वापस cos परत वापस किती आला आपल्याकडे cos इथे किती राहिला अप्पर लिमिट होता इथे किती लोअर लिमिट ओमेगा मल्टीप्लाइड बाय किती 0 मल्टीप्लाइड बाय 0 आता मल्टीप्लाइड बाय 0 नेक्स्ट ला परत वापस डिवाइडेड बाय इथे व्हॅल्यू किती आहे t इथे व्हॅल्यू किती मानली t त्याला दिलं I नॉट cos ओमेगा t डिवाइडेड बाय t आणि नेक्स्ट ला डिवाइडेड बाय t डिवाइडेड बाय t ही जी व्हॅल्यू आहे तर cos आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला पुटअप केलं त्याला मानलं t इज इक्वल टू 2 पाय ओमेगा t ची व्हॅल्यू किती असते मित्रांनो 2 पाय ओमेगा तर t ला मी पुटअप करतो ओमेगा I नॉट cos ओमेगा ला ओमेगा कॅन्सल आउट आणि राहिला किती आपल्याकडे 2 पाय अपॉन t आणि नेक्स्ट ला डिवाइडेड बाय t t आणि t गेट कॅन्सल आउट आणि नेक्स्ट ला राहिला किती 2 पाय ही व्हॅल्यू किती आली I 0 तर I एव्हरेज इज इक्वल टू याला I एव्हरेज इज इक्वल टू किती करंट आला मित्रांनो 0 तर एव्हरेज करंट किती आला माझ्याकडे 0 आता एव्हरेज करंट किती आला 0 आता तुम्ही असेही सॉल्व करू शकता लिमिट आहे 0 टू t तर 0 टू t ला 0 टू t बाय 2 लिहू शकता 0 टू t बाय 2 तुम्ही सॉल्व करा आणि आज आपण इथेच थांबू त्याला म्हणतो आपण एव्हरेज व्हॅल्यू आणि नेक्स्ट ला आपण एव्हरेज व्हॅल्यू कायची कॅल्क्युलेट करायची लिमिट किती द्यायची 0 टू t बाय थँक्यू